नमस्कार मित्रो. माणूस ज्या भावना निर्माण करतो, ज्या कल्पना निर्माण करतो, जसे विचार निर्माण करतो, तसं त्याचं व्यक्तिमत्व बनायला लागतं. तसेच तो जो ज्या कृती करतो, ज्या उक्ती करतो, ज्या सहवासात राहतो, जसा आहार घेतो, जे कामं करत राहतो, त्यातून त्याचं व्यक्तिमत्व बनते. ज्या परिसरात राहतो तो, ज्या भौगोलिक परिसरात, सामाजिक परिसरात, सांस्कृतिक परिसरात, धार्मिक परिसरात, त्या परिस्थितीचा, त्या वातावरणाचाही त्याच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो, तसा तो बनतो. आता जसा बनलेला असतो माणूस, त्याच त्या भूमिकेत तो, त्याच त्या परिस्थितीत तो, त्याच त्या मनस्थितीत तो, त्याच त्या भूमिकेत तो जगायचा प्रयत्न करतो. मग बदल करायचा म्हटल्यानंतर तो बदल करत नाही, कारण त्याच्या भूमिकेवर त्याचं एक विशिष्ट असं प्रेम जडलेलं असते. आता कधी कधी प्रेम जडलेलं असते त्या भूमिकेवर, म्हणून तो बदल करत नाही, किंवा कधी कधी त्या भूमिकेवर त्याचं प्रेम नसते, पण दुसरी भूमिका आता निभावण्याचं आपलं वय नाही, आपली क्षमता नाही, आपल्याकडं कौशल्य नाही, आता काही करून काही फायदा नाही. दुसरी भूमिका जे आहे ते आहे, नशिबामध्ये जे आहे ते होते, जे विधिलिखितच आहे, हे सटवीनं असंच लिहिलेलं असेल, म्हणूनच आपल्यावर ही परिस्थिती आलेली आहे, हे आपल्याला काम आलेलं आहे, ही जी परिस्थिती आपल्यावर ओढवलेली आहे, हा देवाच्याच कृपेचा भाग आहे, किंवा अवकृपेचा भाग आहे, असंही काही जण समजतात. मित्र, माणसाला वेगवेगळ्या भूमिका निभावता आल्या पाहिजे, किंवा जी माणसं सहजपणे वेगवेगळ्या भूमिका सहजपणे निभावतात ना, ती माणसं सुखी राहतात, समाधानी राहतात, आनंदी राहतात, आणि ती त्यांचं सामाजिकरण चांगलं झालेलं असते. ते प्रत्येक परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीनं ॲडजस्ट होतात. जिथं गेलं तसे ते होतात. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय वैसा. तर जशा परिस्थितीत गेले की त्या परिस्थितीत तसे ते माणसं बनतात. आता समजा एखादा माणूस नास्तिक आहे, पण तो काय करतो माहिती आहे काय? नास्तिक असला तर एखाद्या धार्मिक स्थळाला काही भेटी गेले, तिथे गेले की मस्तपैकी विनोदानं का असे ना, गमतीनं काय असे ना, खिलाडूवरतीनं काय असे ना, तिथं जातो, ते गंध मारतो, असे ते हे करतं, बघा कसा दिसायलो, तुमच्यापेक्षा भारी रे, असं म्हणतो, आणि खुश राहतो. तिथे लोक त्यालाच आधी जय हरी म्हणतात, महाराज म्हणतात, या महाराज जेवण करा, त्याच्या अगोदर याला जेवण निघते. म्हणजे सांगायचं हे तू काय, आणि पुन्हा तो त्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेतो, आतून त्याला उकळ्या पडतात, कशी गंमत करायला लागलो हे सगळं. आणि मग पुन्हा येतो त्या जे खरे धार्मिक भक्त आहेत त्यांना, किंवा आस्तिक आहेत ना, त्यांना म्हणतो, बघा तुम्ही आस्तिक ना रे. म्हणजे त्यांना ती आस्तिक असून ती चांगली भूमिका वटवता आली नाही, पण हा त्यापेक्षा चांगली भूमिका तो वटवतो, आणि तो आपली बाजू पक्की करतो. सांगायचा मुद्दा आहे की बरेच जण माणसं काही खोटे असतात, पण असं काही बोलतात की ते जणू काय आता ते त्यांच्यासारखं जगात खरं कोणीच नाही असं वाटायला लागतं. काही माणसांना हे जमतं चांगलं, मनामध्ये विष ठेवून गोड अमृताचे शब्द जी 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 असं ज्यांना जमतं, हे त्यांचा काही जणांच्या दृष्टिकोनातून दुर्गुणही असू शकतो. याचा अर्थ ते मनात ठेवून चांगलं बोलण्यापेक्षा मनातलं काढून चांगलं बोलता येते ना. निर्मळपणे बोलता आलं, जे आहे ते खरं असं सांगून टाकता आलं तर त्याला त्रास होतो, परंतु त्याचं मन समाधानी राहतं. पण तो त्याची ती भूमिका तो बदलायला तयार नाही. लोकांसोबत असंच वागावं लागतं, कपटीच वागावं लागतं. आणि ह्या कपटपणा ठेवून वागण्यामुळे जेव्हा सज्जनाच्या सहवासात तो जातो, तेव्हा त्या माणसाला खाली मान घालावं लागतं. मग तो त्या सज्जनाच्या नजरेत पडतो, हे त्याच्या लक्षात येत नाही. म्हणून तो त्याची ती जी भूमिका आहे, जोपर्यंत तो बदलायला तयार होत नाही. अंगुलीमाल
शिकाऱ्याच्या भूमिकेतच जगत होता. इतरांना मारून टाकायचा तो. त्याला वाटायचं की हेच म्हणजे लोक मला कसे घाबरतात, याच्यावरच माझ्या घराचा उदरनिर्वाह होतो, घरचे मला मानतात. परंतु त्याच्यात जेव्हा हे लक्षात आलं की असं काही नाही, घरचे काही सपोर्ट करत नाहीत अशा चुकीच्या गोष्टीला, आणि मग एक चांगला विचार देणारं महान व्यक्तिमत्व तथागत गौतम बुद्धांच्या विचारामुळे त्याच्या मनात परिवर्तन झालं आणि त्यांनी ती आपली भूमिकाच बदलली. म्हणजे मवाली असणारे माणसं माऊली होतात त्यांच्या भूमिका बदलण्यामुळे, आणि माऊली असणारे माणसं सुद्धा भूमिका जर नकारात्मक घेतले तर ते मवाली होऊ शकतात. म्हणून ह्या कोणत्या भूमिकेत जगायचं हा त्या त्या व्यक्तीने घेतलेला निर्णय असतो. आता कधी कधी माणसं निर्णयच घेऊ शकत नाही, त्यांच्याकडे निर्णयाचा पावर असत नाही. म्हणून एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत जाण्यासाठी फटकून निर्णय घ्यावा लागतो. ते घेण्याची क्षमता, ते निर्णय कौशल्याचं महत्त्व त्यांच्या लक्षात आलेलं नसतं. म्हणून वेगवेगळ्या भूमिका आपल्याला जर पार पाडता आल्या सहजतेने लिहिल्या तर आपल्याला सुख मिळायला मदत होते. ॲडजस्ट व्हायला बऱ्याच जणांना खूप वेळ लागतो. एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत जायला त्यांना वेळ लागतो. आणि ती आता समजा एखादा पक्षाची सत्ता गेली तर दुसऱ्या पक्षाची सत्ता येते. मग दुसऱ्या पक्षाची सत्ता आल्यानंतर यांना विरोधी पक्ष राहावं लागतं, किंवा एखादा विरोधी पक्षातला एखादा आमदार म्हणून राहावं लागेल, किंवा आमदार पराभव झाला तर आमदार म्हणून तर ते साधं पण राहावं लागतं. पण त्यांना ती भूमिका सहन होत नाही. मग ते काय करतात, रात्री बेरात्री सुद्धा शपथविधी घेऊन आपण त्या पदावर जाण्याचा, आपण पूर्वीच्या पदावर जाण्याचा प्रयत्न ते करत असतात. मग ते किंवा पुन्हा येईल अशा पद्धतीची त्यांचे दुराग्रह असतो. काय हरकत आहे, तुम्ही जर प्रामाणिकपणे सेवा करत गेला तर लोकांना जर वाटलं पुन्हा तुम्हाला त्या पदावर बसू शकतात. परंतु आपलं त्या भूमिकेवरचं असणारं जे विलक्षण प्रेम आहे ते प्रेम आपल्याला ते सुटत नाही. व्यसन असते एक प्रकारचं. हा व्यसन, एखाद्या भूमिकेचं माणसाला एवढं व्यसन लागलं की तो त्या भूमिकेशिवाय जगू शकत नाही. पाण्यातला मासा जसा बाहेर काढल्यानंतर तो तळमळतो तशी तळमळ आणि तगमग त्या माणसाची होत असते. परंतु आज प्रत्येक माणसानं हा विचार केला पाहिजे की जसं ग्रामीण भागामध्ये माणसं म्हणतात, बाबा पाची बोटं सारखे नसतात, परिस्थिती सारखी नसते, कोणाच्या जीवनात नसते, ऊन पाऊस चालू असते, चढ उतार चालू असतात, आणि ग्रहण हे देवादिकाला लागले असं म्हणतात. देवादिकाला म्हणजे चंद्राला सूर्याला हे ग्रहण लागलं असा त्यांचा तो समज असतो. आणि त्यामुळं प्रत्येकाला ग्रहण लागते, म्हणजे वाईट दिवस सगळ्याच्या जीवनामध्ये येतात. अशा त्यामुळं आलेल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आनंदी राहावं लागेल, या भूमिकेत जगावं लागेल. आता या अर्थानेच की आता आई वडील असायलाच पाहिजे. आपण मुलगा म्हणून जगताना, आई वडिलांचं प्रेम घेऊन जगताना माणसाला छान वाटते. पण ती भूमिका आपण नेहमी कधी कधी आपल्याला मग प्रत्येकाला कधी ना कधी पोरकं व्हावं लागतं. आता ह्या पोरकेपणाची भावना आणि पोरकेपणाच्या भूमिकेत जगायला म्हणजे त्याला सण होत नाही, विरह होत, प्रचंड विरहच्या वेदना त्याला होतं. म्हणून काही जण आपली प्रिय व्यक्ती गेल्यानंतर ती व्यक्ती आत्महत्या करतात, किंवा ते मरतात, किंवा खगून आता माझ्या जगण्यात काय अर्थच राहिला नाही. तो सोबत असेल तरच, त्याच भूमिकेत मला तो सोबत असून जगतानाच फक्त मी आनंदी राहू शकते, आता राहू शकत नाही, आता जगून काय अर्थ नाही. म्हणून ती माणसं नीट जेवण करत नाहीत, नीट झोपत नाहीत. मग हळूहळू त्यांची इच्छा मरण होत असते. कारण त्याला त्याच्या विना जगण्याची ते कल्पना केली नसतात. म्हणून आपल्याला तुम्हाला एक प्रयोग सांगणार आहे मी, की या सिच्युएशनमध्ये तुम्ही मनानं तयारी होणं खूप गरजेचं असते. त्यांनी तशा पद्धतीनं कधी विचारच केला नसतो. आता आपल्याला एखादं वृद्धत्व येणार आहे, आजारपण येणार आहे, त्या भूमिकेमध्ये जगावंच लागणार आहे काही दिवस. नाही मला ते सहनच होत नाही, मेरे दवाखान्यात ॲडमिटच होणं मला आयुष्यात कधी झालं नाही, त्या पलंगावर झोपलेलं मी पाहूच शकत नाही असं एक जण म्हणाला. आणि कोरोनाच्या काळामध्ये तो ॲडमिटच झाला नाही आणि त्यातनं त्याचा मृत्यू झाला.
आता आपण ही भूमिका जर त्यानं जर म्हटलं असेल राईट, माणसाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या भूमिका असायला पाहिजे. कधी कधी दवाखान्यात ॲडमिट झालेलं, ऑक्सिजन लावलेलं, पण काय हरकत आहे, आता ते आलेलंच आहे तर ठीक आहे, ॲक्सेप्ट, चला काही दिवस तिथेही राहू, असा विचार करून तिथंही आनंदित, मग तिथेही त्या व्यक्तीशी छान बोलता येते, त्यांच्यासोबत सुखदुःख विचारता येते, किंवा तिथले जे ब्रदर सिस्टर असतात त्यांना तुम्हाला बोलता येते, जेवण झालं का. आता त्यांना आश्चर्य वाटतं, अरे पेशंट असून आपलं जेवण झालंय काय असं विचारतोय हा माणूस तुमच्याकडं. म्हणजे कारण तुम्ही ती भूमिका स्वीकारली, तरी अशाही भूमिकेत आपण आता कोणाला काय बोलून फायदा नाही. अशा सिच्युएशनमध्ये आपण काय कोणाला बोलत बसावं, आपलं आपलं आलंय. उलट काय झालं तर ते सिस्टर आणि डॉक्टर आल्यानंतर त्या अधिक कणतात किंवा अधिक आपण आजारी असल्याचं नाटक करतात. ते काही गरज नाही ना, म्हणजे चुकीची भूमिका स्वीकारायची गरज नाही. याचा अर्थ मी तुम्हाला भूमिका बदलली पाहिजे या अर्थानं, भूमिका बदलणं म्हणजे तुम्हाला खलनायकाची भूमिका घेणं या भूमिकेसाठी शिकवत नाही, चुकीची भूमिका घ्यायला शिकवत नाहीये. तर अधिक चांगली भूमिका आणि एखाद्या वेळेस कोणाच्या तरी अवकृपेमुळे तुम्हाला एखाद्या वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला तरी त्या सिच्युएशनमधून ते ॲक्सेप्ट करून त्या भूमिकेतून मी बाहेर येऊ शकतो. मला जी भूमिका माझ्यावर लादली गेलेली आहे त्यातून मी बाहेर येऊ शकतो, असा आत्मविश्वास ज्याच्यामध्ये असतो तो माणूस सहजपणे त्याही सिच्युएशनमध्ये आपलं कार्य मग्न असतो. म्हणून बघा, स्वातंत्र्य संग्रामामध्ये जी माणसं त्यांना तुरुंगवास भोगावला, तुरुंगात गेले. पण काही सामान्य बघा, माय फलाण्याचं लेकरू माय तुरुंगात गेलं, माय त्याला पोलीस नेले, माय त्याला जेलमध्ये टाकलं, माय असं म्हणून त्यांच्या घरातल्या माणसाचं सुद्धा खच्चीकरण करत होते. परंतु त्या व्यक्तींना माहीत होतं, ठीक आहे मला ही भूमिका यांनी बळजबरी पद्धतीने लादलेली आहे, मला तुरुंगात नेलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी सुद्धा मी काम करत राहणार. म्हणून लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिला, भारताचा शोध पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरुंगात असताना कविताचं लेखन केलं. म्हणजे त्या तुरुंगात असताना सुद्धा अनेकांनी लेखनाची जी आपली भूमिका होती ती भूमिका तिथं पण निभावली, चांगली भूमिका निभावायचं. परंतु त्या भूमिकेत असताना एक भूमिका आल्यानंतर तातडीनं आपली जी चांगली भूमिका आहे त्या भूमिकेतली जी मानसिकता आहे ती कायम ठेवणं जगावं लागतं. म्हणून काय बघा, काही जणाला एखाद्या आंदोलनामध्ये सहभागी होतात आणि त्यांना मग पोलीस लाठीचार करतात किंवा त्यांना डांबून याच्यात नेतात, कशामध्ये त्या पोलीस व्हॅनमध्ये नेतात आणि त्यांना अटक करतात. अटक जाताना ते स्माईल ते करतात असं छानपैकी, कारण त्यांना हे माहीत असते की आपली जी पहिली भूमिका, आपल्याला जे गाडीमध्ये साहेब म्हणून बसवत होते किंवा जय जयकार करत होते, इथं बारून उठून आले, पण त्याला माहीत असते की हे ठीक आहे, हे थोडा वेळाची भूमिका आहे आपली, आणि ही सुद्धा त्या भूमिकेला पूरकच आहे. कारण ही भूमिका निभावं लागल्यामुळे सुद्धा त्या भूमिकेमध्ये उद्या लोक अजून जय जयकार करतात. त्याच्यामुळं वनवासात राहावं लागलं म्हणून एखाद्या व्यक्तीचं प्रतिमा डागळल्या जात नाही, पुन्हा ती प्रतिमा उजळून येत असते. म्हणून एखाद्याच्या जीवनामध्ये ते खलनायकाच्या सोबत राहण्याचं जगावं लागलं असेल तरी त्या व्यक्तीला काही परिणाम होत नाही. म्हणून काही जणांना काय वाटतं की बाबा की आपण आत्ता जे जगालेली भूमिका आहे या भूमिकेमध्ये काही फरक पडता नाही, म्हणून ते त्या भूमिकेला जपण्यासाठी रात्रंदिवस काळजी करतात, तळमळ करतात. हे स्वप्रतिमेची जी अनावश्यक काळजी आहे की लोकांच्या नजरेमध्ये आपण असं आहोत, मग असं जर काही घडलं तर आपण लोकांच्या नजरेतून पडू, ही जी माणसाला भीती राहते की लोकांच्या समोर आपल्या भूमिका ही आहे
लोकांच्या नजरेसमोर आपली भूमिका ही आहे, आपली प्रतिमा ही आहे. आपल्याला या आपल्याला हा व्यक्ती म्हणून बघतात. मग आपल्याकडून असं जर काही झालं किंवा आपल्यावर असं काही जर आरोप झाले तर मग लोकांच्या नजरेतून आपण पडू. मग ते प्रचंड घाबरतात, प्रचंड चिंताग्रस्त होतात. हे माणसाच्या मानसिक दुबळेपणाचं एक लक्षण असतं आणि प्रत्येकामध्ये कमी अधिक प्रमाणात असतं. काही माणसं याच्यातून सहजतेनं बाहेर येतात. ठीक आहे, मैं हूं, चला मग स्वतःच्या नजरेत आपण बेस्ट आहोत ना, बस. मग इतरांच्या नजरेत काय आहोत याची चिंता करण्याचं काही कारण नाही. जी तुम्हाला माणसं मानतात ते तुम्हाला माणसं मानतातच, आणि जी तुम्हाला माणसं मानत नाही ती कुठल्याही सिच्युएशनमध्ये मानत नाही. मग कोणाच्या तरी जे तुमचा विचारच करत नाही त्यांच्या नजरेतही चांगलं राहण्यासाठीचा जो दुराग्रह आहे हा माणसाला वेदनादायी असतो. मित्र, दुसरी गोष्ट की अहंकारी माणूस हा प्रतिमा बदलायला तयार नाही, किंवा त्याच्या भूमिकेला जरी थोडा धक्का पोहोचला तर तो माणूस असा तडफड करतो, तगमग करतो आणि कुठल्याही टोकाचं पाऊल उचलू शकतो. अहंकार माणसाला कुठल्याही टोकाचं पाऊल उचलायला भाग पडत असतो, कारण त्याला थोडाही धक्का सहन होत नाही. हे अहंकाराचं लक्षण आहे. म्हणून एखाद्या वेळेस माघार घ्यायला त्याची तयारी नसते. माघार घेतलं म्हणजे आपल्याला कोणीतरी भित्र म्हणतील, आपलं काही वजन राहणार नाही, अरे याच्यात काही ताकद नाही म्हणतील. म्हणून ते काय करतात, चुकीचं जरी असलं तरीही ते त्याच्यापासून माग हटायला तयार होत नाही. मग मेलो तरी हरकत नाही, परंतु मी माझं आता याच्यातच संपतो, परंतु मी निर्णय बदलणार नाही माझा, असं ते म्हणतात. हा जो अहंकार आहे, तर आपल्याला स्वतःचं मूल्यमापन करायला पाहिजे की कोणताही माणूस कितीही आदर्श नावाची कल्पनाच नाही. आदर्श असं कोणीच नसते. हे आदर्श ही एक काल्पनिक गोष्ट आहे. प्रत्येकामध्ये गुण असतात, प्रत्येकात दोष असतात, प्रत्येकाच्या हातून चुका होतात. म्हणजे हे सगळ्यांच्या जीवनात घडत असते. सगळ्यांच्या जीवनात सारखे प्रसंग नसतात. आपल्याला लोकांचं जगणं असं आलं पाहिजे. म्हणून एकदा एका पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की एका अभिनेत्रीने की बाबा की आमच्या सौंदर्याकडे बघून, आमचं पिक्चरमधलं जे सौंदर्य तुम्हाला दिसते त्याच्याकडे बघून तितकंच सौंदर्य तुम्हाला निर्माण झालं पाहिजे, असं जे सामान्य माणसं जे जगतात किंवा जे या पिक्चरमध्ये नाहीत ती माणसं जे जगतात त्यांच्यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे की ते आमचं सौंदर्य खुलवण्यासाठी कॅमेरा काम करतो, आमचे मेकअप करणारे लोक काम करतात, त्याचे वेगवेगळे तंत्रज्ञान ते तिथं काम करत असते. त्यामुळं आम्हाला तसं उठावदार पद्धतीनं तुमच्यासमोर आणलं जाते. त्यामुळं आम्ही प्रत्यक्ष जीवनात तसे नसतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तसंच बनण्याचा दुराग्रह हे माणसाला त्या भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी, बदल करायला, स्वीकारण्यासाठी अडचणी निर्माण करतो. भित्री माणसं, आता भित्री माणसं सुद्धा त्या भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत जायला तयार होत नाहीत. आता एखाद्या माणूस भयभीत असतो किंवा बा ह्या पदावरून दुसऱ्या पदावर घे, किंवा काही जण बदली सुद्धा व्हायला झाली, म्हणजे की या कॉलेजमधला आपण माणूस आहोत आणि याच कॉलेजमधला आपण व्यक्ती आहोत, याच शाळेतला माणूस आहोत आणि आपलं या ठिकाणी एक प्रकारे प्रतिमा या शाळेचा शिक्षक म्हणून, आपली शाळेचा एक शिक्षक म्हणून या प्रतिमा तयार झालेली आहे. आणि आपण एवढं कष्ट करून ही प्रतिमा तयार केलेली आहे, एवढं या शाळेसाठी आपण कष्ट घेतलेला आहे, आणि ही प्रतिमा पुढच्या ठिकाणी जाऊन तयार करू शकत नाही असं जेव्हा भय वाटायला लागते तेव्हा माणूस मग तो बदली होऊ लागली की वेदनेत जातो. पण काही जे शिक्षक असतात की, किंवा शिक्षकच काय, बदली काय शिक्षकाचीच होते, काय कोणाची पण होते, ती माणसं काय करतात, जिथं जाईल तिथं आपलं अस्तित्व निर्माण करेल, जिथं जाईल तिथं आपलं अस्तित्व निर्माण करेल असा विचार करतात. आता सैनिकाला काय एका पॉइंट दिला म्हणून तिथंच उभं राहता येते काय?
शत्रूचा हाला हाला आता रा मला इथंच पॉईंट दिला, याच पॉईंटवर मी बरा दिसतो, असं जमते का? जमत नसते. त्यांना तिथं वार करण्यासाठी पळावं लागतं, लपावं लागतं. आता मी सैनिक आहे, मी लपू कसा? लपणं हा त्यांचा एक भाग आहे, जर त्यांच्या पेशाचाच भाग. मी काय घाबरून जगतो काय, लपतो की काय? चला बॉम्ब येऊ द्या, काय पण येऊ द्या रा, अजिबात नाही. म्हणून काय काय जण पटकुन्या सिच्युएशन बदलली आपली भूमिका बदलून घेतात. एखादी बायको नवऱ्याला भांडायला सुरुवात करते, अशी दुर्गेचा अवतार धारण करते. पण नवरा समजा एखाद्या वेळेस सस्याच्या भूमिकेत न जगता वाघाच्या भूमिकेत आला आणि काटू हातामध्ये काही घेतला की सॉरी 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 आता काही विशेष नाही, बंद जाऊ, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणतात, तेव्हाच ती बदलून घेते. म्हणजे काय काय जण मार र मार मार र मार मार र मार मार, चल चल मरून जातं. तुझ्या मग घरावर काहीच ठेवत नाही रे, का घरावर खापर ठेवत नाही रे, होय रे होय रे मायर मार. आता मला सांगा त्या परिस्थितीमध्ये ती भूमिका घ्यायची गरज आहे का? म्हणजे तिथं गनिमी कावा पद्धतीनं तुम्हाला पाठीमागं यावं लागतं. त्या सिच्युएशन नाही 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 काहीच नाही, तुमचं 100% खरं म्हणावं लागतं तुम्हाला, कारण ती वेळ नाही. एकदा काय झालं, आता चोरी झाली, त्या व्यक्तीची चोरी होऊ लागली होती. म्हणजे चोरी होऊ लागल्यानंतर आता दोघं तिघं होते त्या घरामध्ये, वेगवेगळ्या बाजीवर झोपलेले होते. मग ते चोर आले आणि ते कानामधलं काढू लागले. एक सोन हुशार होती, काढू घेऊ दे बाय, म्हणजे आता काय नाही, आपण झोपेचं सोंग घ्यायचं. तिचं काढलं, दुसरीकडे तिचंही काढलं, तिसरीकडे. ते म्हणले कसा काढतोस र, काढतोस र, हट होऊ देणार. त्यानं कानच कापून घेऊन गेला. मला आता सोनंही गेलं आणि का नाही गेलं. आता ते 7-8 हे आले होते चोर, त्या सिच्युएशन मध्ये काय उपयोग नव्हता ना. मग त्यानंतर तुम्हाला काय भूमिका घ्यायची ते घेऊ शकता ना. त्यानंतर ते गेल्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये पोलीस कारवाई करणं, त्यांना शोध घेणं वगैरे वगैरे हे करू शकतात. मला सांगायचं आहे दुसरी गोष्ट, की माणूस त्या परिस्थितीनुरूप वागता आलं पाहिजे, ही भावना आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. आता काही माणसं संशय असतात की नाही आपल्याला या पदावरून त्या पदावर न्याय लागलेले आहेत, त्यामागं काहीतरी यांचा डाव असेल, आपल्या हितशत्रूचा काहीतरी डाव असेल. मग त्यानंतर मग आता या आपण जायचंच नाही, इथंच राहायचं मग म्हणतात. म्हणून त्या संशयामुळे सुद्धा माणूस आपली भूमिका बदलत नाही, मग चांगलं सुद्धा एखाद्या संधी गमावून बसतात. काही जण सुद्धा आपले कपड्याची पोशाख सुद्धा थोडासा दुसरा बदलायचं म्हणून नाही 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 मला ह्या अशाच पोशाखामध्ये राहावं लागतं. म्हणजे ही जी आपली जी एका विशिष्ट एका प्रतिमेवर जे प्रेम बसलेलं असतं, त्यामुळे हे असं घडते. मित्रांनो, एकलकोंडी माणसं सुद्धा भूमिका बदलायला समर्थ नसतात. म्हणून एकलकोंडेपणातून बाहेर येणं, समाजामध्ये मिसळणं, सगळ्या मित्रासोबत राहणं आणि मनाने निर्मळ राहिलं की आपल्याला आपल्या भूमिका बदलायची वेळ आली तरी त्रास होत नाही. आणि चांगली भूमिका बदलायला माणूस, निर्मळ मनाचा माणूस तयार होतो. विनोदी वृत्तीचा माणूस या भूमिका बदलायला सहजपणे तयार होतो. तो कुठल्याही सिच्युएशनमध्ये छानपणे राहतो. लहान मुलामध्ये तो लहान होतो, मोठ्या माणसामध्ये तो मोठा होतो. म्हणजे आहे त्या सिच्युएशनमध्ये तो आपल्याला स्वतःला ॲडजस्ट करतो. आणि दुसरी गोष्ट, माणसं ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे ती माणसं कुठेही गेली तर आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो असता. ती माणसं भूमिका सहजपणे बदलू शकतात आणि प्रगती करू शकतात, सुखी समाधानी राहू शकतात. आपल्या नजरेत आपण बेस्ट आहोत ना, कुठेही गेलो तरी, कोणतेही काम करावं लागलं तरी. तर ही भावना असेल तर मग दुसऱ्याच्या नजरेमध्ये पडण्याच्या भयातून माणूस जे भयभीत होतो तो होणार नाही. आणि आपल्या जी भूमिका जगतो त्या सिच्युएशनमध्ये तो आनंदानं जगतो. ध्येयवादी माणसं असतात. एक ध्येय जरी काही कारणास्तव त्यांना प्राप्त करता आलं नाही, लगेच दुसरं. एखाद्याचा पराभव जरी झाला तर खिलाडूवरती असणारी माणसं सहजपणे एका भूमिकेतून दुसऱ्या पराभव झाला की काही जणाला वेदना होतात. तरी पण माणसं सकाळी आंघोळ केली की रात गई बात गई म्हणतात आणि पुन्हा पब्लिकमध्ये समाविष्ट होतात आणि सगळ्यांना हात जोडतात. तुम्ही एवढं प्रचंड मताने मला
सहकार्य केलेलं आहे. ठीक आहे, आपला विजय आणि पराजय येतात आणि जातात, मनाला लावून घ्यायचं नसते. कोसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसते म्हणतात आणि पुढं जायला लागतं. कारण त्यांनी ते पटकून ते त्या कोशात जर राहिले असते की आता काही नवं म्हणून. कारण त्यांना नॉलेजेबल माणसं, ज्ञानी माणसं अशा परिस्थितीमध्ये चलबिचल होत नाही, तर कोणत्याही सिच्युएशनमध्ये ते आनंदी राहतात. सामर्थ्यशाली, जिद्दी, कष्टाळू माणसं कुठेही गेले तरी आपलं अस्तित्व आपण निर्वाह करू शकतो अशा भावनेतनं जगायला शिकतात. मित्र, तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकेत जगताना कशी भूमिका वटवावी लागते तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे. तुम्हाला कधी कधी रागाची भूमिका वटवावी लागते, पण त्या सिच्युएशनमध्ये आपण स्वभावानं प्रेमळ आहोत आणि प्रेमळ भूमिकेमध्ये राहत असताना माणसाला एक आनंद होतो. पण कधी कधी माणसाला प्रेमळ राहता येत नाही, कधी कधी रागाची भूमिका घ्यावी लागते. मग रागवावं लागतं कधी कधी, कारण त्या सिच्युएशनचा तो भाग असतो. मग अशा सिच्युएशनमध्ये कशी भूमिका करे, रागवायचं पण राग हा वरवरचा असावा. कारण रागाचं नाटक करता आलं पाहिजे. रागाचं काय करता आलं पाहिजे, नाटक. आणि प्रेमाचा जो स्थायी भाव आपला आहे तो त्यात कायम राहता आला पाहिजे. म्हणजे आपलं ती भूमिका मग मस्तपैकी मी कसं मस्त वटवलं, कसं रागवलं, जमलं की नाही, तेव्हा त्या पटकून त्या भूमिकेतून माणसं आईकडे येतात आणि खुश राहतात. काही जणाला एकदा राग आला की 8-8 दिवस जातच नाही हो, काहीच नाही. मग आता कोणाचंच तोंड बघत नाही, कोणालाच बोलत नाही मग मी. म्हणजे कारण ती घटना घडली म्हणजे त्याच घटनेमध्ये ते गुरफडून जगायला लागतात आणि ते त्यातून बाहेर सहज येत नाही. लेकरं, लहान मुलं बघा, आई रागवली, थोडं रडतात, थोड्याच वेळानंतर मम्मी जेवायला दे, तुला लाजही नाही, आता एवढं मारलो, इतकं शिवाय दिलं तरी मम्मी म्हणायला ती आई सुद्धा म्हणू शकतो. दुसरे म्हणतात बघा, लाज आहे काय, आत्ता जाऊन मम्मी 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 म्हणाय, तुला काय करायचे आहे म्हणते, माझी मम्मी आहे म्हणते. आणि तो मम्मीला अजून बिलगलतोय आणि मग ती मम्मी पण त्याला जवळ घेते, माझं लेकरू, माझं राजा, माझं सोनं, आणि ते मग खुश राहते, त्या लेकरू विसरते. म्हणजे हे सगळं असं जगता येणं हे मित्र खूप सामर्थ्य यासाठी लागतं. यासाठी खूप म्हणजे सांगणं सोपं आहे असं तुम्हाला वाटेल. खरंच आहे, सांगणं सोपंच आहे, परंतु यातून आपल्याला काही 4 गोष्टी कळाव्यात म्हणून मी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं माझ्यासह सगळ्यासाठी याचा उपयोग होणार आहे मित्र. म्हणून आपल्या भूमिकेवर, एकाच भूमिकेवर कधी कधी ठाम राहावं लागतं चांगल्या गोष्टीसाठी, परंतु कधी कधी ते आपल्याला शक्य होत नसेल आणि दुसऱ्या भूमिका आपल्याला जर नाईलाजानं लादली गेलेली असेल तर त्या सिच्युएशनमध्ये आपला आनंद, आपलं सुख, आपलं समाधान, आपली जी विधायक भूमिका न सोडता ती सिच्युएशन काही दिवस आपल्याला सहन करायची तयारी ठेवून पुढं वाटचाल करावी लागते. तर हे सगळं काही यातले चांगल्या गोष्टी जर आपल्याला करता आल्या तर जीवनामध्ये सुख, शांती, समाधान मिळायला मदत होते. धन्यवाद.